याला पेट्रोल काल 1000च टाकले, संपलं काय लगेच फिरणं तेवढं होते. 1000चं पेट्रोल एका दिवसात संपलं? ते संपत्ती मला काम असते, ते घरचं काम बघ, ते सगळं आवरून घे. ते जरा त्या झाडाला जास्त पाणी घाल बरं का, सुकत चाललेत ते. माझ्याच बापाने घेऊन दिले नका सांगू मला. घेऊन दिलेत मला माहिती, 4 वेळा सांगायची मला गरज आहे का? तुम्ही 4 वेळा सांगू नका, मीच करतो, कोण नेत करायला. ए तू बायको म्हणून का जास्त बोलू नको, मला जरा काम असते काय बाहेर. काम करता तुम्ही? पैसा तर 1 रुपया आणत नाही घरात, काम तरी काय करता? अरे गुंतवणूक चालू आहे, गुंतवणूक. कुठं? पैसा गुंतवल्याशिवाय वाढत नसतो, तुला कळत नसतं काय? कुठं गुंतवू राहिले तर सांगा, उद्या तुम्हाला काय झालं मला माहिती नको का? कळन ते बरोबर, कुठं गुंतवते कुठं नाही. तू नको माझ्या डोकं खाऊ बाई, तू तुझे काम कर बरं. मी काय म्हणते, ते आपले हरभरा काढलाय ते करायचंय, जरा बघावा जरा. अगं बाई घे करून, आता घरचे काम करीत बसू का? अहो मग कोण करणार? मी काय गडी माणूस आहे का, घरातलं बी बाहेरचं बी करायला? मग मी का बाई माणूस का घरातलं करीत बसू? मला काय बाकीचे काम नाहीत का? तुम्ही ना रोज उठले का निघतात, उठले का? ही बापाने गाडी घेऊन दिली ना, बापाला सांगते गाडी घेऊन जा परत. बापा तू कुठं काढी ती, आणि तुला सांगतो आता मग कुठं जात असताना असं मध्ये टोकत नको जाऊ मला. काय लय मोठं काम करायला चाललंय त्याचं? कामच असतात ना, मग मोकार हिंडतो का मी? मला बाकीकडे बी लक्ष द्यावं लागतं ना. हा ना? आणि सडन का तुझ्या मागच हिंडतो का मी? बाहेर काय काम असतं ना, तुम्हाला माहिती मला. काय काम असतात मला सांगू काय काय काम असता? अहो किती लफडे करता 4 ठिकाणी तुम्ही. रोज एक नवीन कानावर येतं माझ्या. अगं लोकांचं म्हणणंच असतं, आता लोक जळत आहेत माझ्यावर, मी आता काम करतो ना म्हणून. तुला का तुमच्या जळण्यासारखं काय? म्हणून तुला लोक येऊन सांगते तुझे काल लोकांकडे लक्ष नको देऊ. तुम्ही देता माझ्यावर लक्ष? अगं म्हणजे हाय माझ्या कामाकडे, आता मी जरा गडबड आहे, मी जाऊन येतो. ना ती चावीकडे अजिबात कुठं जायचं नाही. कुठं जायचं नाही म्हणजे माझ्या बाबाने घेतली गाडी येते. मग तुझ्या बापाने घेतली म्हणजे काय उपकार नाही केला? उपकारच केलाय, नीट बोलायचं. बाप आहे माझा. बरं हा बाबा, ते मला लोक वाट बघत आहेत नाही. मग काय करू? नको गडबड, परत तिकडे गोंधळ होईल सगळा माझा. कोणते लोक का पुरी वाट बघत आहेत? मला खरं खरं सांगा, बसा. पुरी वाट बघत आहेत ना? आज कोणाला घेऊन जायचंय, कुठं घेऊन जायचंय, कोणाला घेऊन जायचं सांगा जरा मला. अगं मी कशाला कोणाला घेऊन जाऊ? कसं आहे ना, एखाद्याने येऊन मला सांगण्यापेक्षा ना तुम्ही स्वतःहून सांगा ना, म्हणजे अजून जास्त बरं वाटन मला. अगं येडी का, डॉक्टर पडली काय? तुम्हीच पडलेले. माझं तसं काय असतं तुला कळालं नसतं, घरी नसते आलं कोणी, मला फोन आले असते, वाजला असता फोन, कुठे काय येतो का फोन? काही नाही ना, मला काम आहे, जरा जाऊ दे. आहे का नाही? तुम्ही ना ऐका जरा, लक्ष ठेवा घरात. काय नाही माझं लक्ष आहे. एवढे काम करता, पैसे तरी द्या ना. आता येतील ना पैसे, येतील सगळे पैसे. काय आता हेच पुरत नाही एवढे पैसे, बाकीचे येतील, तुला काळजी करू. कुठून येतील पैसे? येते, तू ते तेवढं आवरून घे, झाडून घे, कपडे काढून घे. हा मग तुम्ही करणार आहे, मीच करणार आहे. कर आईला संपलं काही. बरं झालं बरं झालं बरं झालं. जाऊ दे, मी जाता फिटरला दाखीन. हा ना, तेवढं करतात. तुम्ही लय कुठ लागले का? असं लवकर या घरी, नाही तर येऊ नका 2 दिवस परत. वैतागाला बाई माणसानी. काल नसते पैसे उडवले, पेट्रोल टाकायचं म्हणत होतो पण ऐक ना बाबराव. खरं अक्षय, अरे जरा अडचण होती. काय अडचण होती? तू तर गाडी कुठे नाही करू करतो, तू तर गाडी डांपटू राहिला अशीच पायच. अरे काय नाही झालं, काल गडबडीत काय आलं, पंपच बंद झाला आणि पेट्रोल टाकायचं विसरले. लपड्या चालू येत हो या लपड्या बाई, काय पेट्रोल कशाला राहील तुझ्याकडे पैसे काय याला? हो नाही ना होते काल, पर मी म्हणतो 150 असेल तर दे ना. 150 रुपये आहेत का? आईला 150 रुपये? 150 भागांक का तू? नाही भागेन, मला इथंच जायचंय. काय नाही, कवा शिक देशील माग? संध्याकाळी देऊन टाकीन ना. संध्याकाळी देशील ना, पण इमानदारीने. देईन. संध्याकाळी मागायला ये ना तुला मागच्या सारखं, मग पाय तू. नाही देऊन टाकीन ना. बरं तर मग एक काम कर, पेट्रोल टाक आणि बाकीचे पैसे मला आणून दे. मी आणून तिथं टपरी राशी ना, तिथे देतो आणून. बरं टपरीवर दे मग. ये मग. येऊ का? जा घेऊन. जरा संपलंच तिथं नाही का? नाही तर मी फुल करीत असतो टाकी. टाकी मला माहिती ना, तू फुलच करत असतो. हो ये मग. जाऊ दे, 150 मागितले, 500 दिले तिने, म्हणजे 150 पेट्रोल टाकायचं आणि बाकीचे पैसे तिला खर्च करतो. तिला वाटलं नाही पाहिजे माझ्याकडे पैसे नाही म्हणून. याचे जाऊ दे, दिले नंतर नाही दिले नंतर देते. चला मरू दे तिकडे, पंप बी लय लांब आहे बा. लय उशीर नाही झाला ना मला यायला. थोडाच झाला 10 मिनिटं. 10 मिनिटं मला. अगं ते काय झालं माहिती का, आता तुला माहिती आहे मित्र किती मागं लागत येतं माझ्या. मला म्हणलं गाडी दे 5 मिनिटं. अरे म्हणलं मला अर्जंट जायचंय. नाही मग दिली त्याला गाडी. ते गाडीने काय केलं माहिती का, पेट्रोल संपून आणलं. असं टेन्शन आलं तर मला. म्हणलं आता तू वाट बघू असं टेन्शन. मला वाटलं चिडशील माझ्यावर. नाही रे, तुझ्यासाठी तुम्ही 7 जन्म वाट बघेन. तेच म्हणलं, तू एवढी प्रेमाची, म्हणलं चिडायची नाही. तर मी त्याला खवळलं. मी मला असं अजिबात जमायचं नाही म्हणलं.
तिथं ना जर महत्वाचा माणूस माझी वाट बघतोय, मला तिथं अर्जंट. मग त्यांनी कुठेतरी गाडी आणून दिली, मी पेट्रोल टाकलं, टाकी फुल केली, मग इकडे आलो गडबडीतच. मी पण घरी ना खोटं बोलून आलेली आहे. काय सांगितलं घरी? म्हटलं मला एक्स्ट्राचं लेक्चर आहे आज. मग तुला लेक्चर देतो ना एक्स्ट्रा थोडा, ऐका नाही. काहीतरी पागल. अरे पागल, मग आपण दोघं पागल. तू पागल, तू अर्धी पागल, मी अर्धा पागल, आणि पूर्ण पागल होती ना आपल्याला, ऐका नाही. आधी लग्न करू. काय कर बरं, लग्न करावंच लागेल काय? मग लग्न करायचं नाही का? नाही करू ना लग्न, हायला असं गडबडीत. मला वाटतं न लग्न करता पोर नको. कधी करायचं लग्न मग? लग्न वय हम्म. करू ना लवकर. मी काय करतो, अजून थोडेफार पैसे साचवतो असे. अरे तू पैसे साचव, जन्मभर पैसे साचव. मला बघायला उद्या मुलगा येणार आहे. तुला बघायला काय दुखत आहे? तू काय बघायला कोण मुलगा बिलगा मुलगा येतोय मला बघायला, कळतं का याचा अर्थ? बघायला म्हणजे काय सोयरीक बिरीक बघू राहिली काय? हो. काय डॉक्टर बिकर पडली काय तू? तू सोयरीक बघशील आणि इकडं मग माझ्याकडे कोण बघन? मी मग लग्न नाही करायचं, मी आहे ना. आपण कधी करायचं? लवकरच करून टाकू. आता मी काय म्हणतो, 2 महिन्यात करून टाकू. 2 महिने खूप होता. अरे 2 महिन्यात असं बार उडून टाकू, दानी कॅस, मग काही इशा नाही. 2 महिने खूप होतात बाबा. अरे जरा दम काढ ना आता शिकूड मग काढ. हल्ली 1 वर्षापासून दमच काढते मी. अजून थोडा दम काढ. नाही नको, आता माझ्याकडनं दम नाही निघत. असं कसं आता दम नाही का, थोडं सुरळीत चालू झालं का मग होते सगळं. नको, आधी लग्न करू मग पुढे बघू. बरं लग्नाचं बघू. मी काय म्हणतो, इथं जरा ऊन लागते, आपण जरा तिकडे जाऊ का? तिकडे सावली आहे. हो मला तहान पण लागली, चल ना. आता तिकडून तसं पलीकडे हटेल, मग तिकडे जाऊ, तुला चहा आणून थंड पाचतो काहीतरी. हो चल. अयो जरा कमी खात जा, लय वजन वाढलं तर. बाई या माणसाचा अजून पत्ता नाही. सकाळपासून गाडी घेऊन कुठे गेले काय माहिती. खाण्यापाण्याचं काही पडलेली नाही बाई. भुका बी लागत नाही का काय, का तिकडच खाते काय करते, मला तर काही नको. हो तात्या. काय नाही, आलो होतो. हा होय, रानात चालते कसे? हा, हा होय. कुठे गेले पतिराज तुमचे? काय माहिती कुठं काम होतं त्यांचं, गेले गावात. गावात गेलेत ना? हा. ते गेले गावात आणि तू बस इथं. जरा चौकशी कराव, आपला नवरा कुठं जातोय, काय करतोय, काय काम आहे त्याचं, किती वेळ थांबतोय. अहो तात्या मला मस्त माहिती सगळं, पण काय करायचं आता? आणि ते म्हणतात ना झाकली मूठ 1.25 लाखाची. आता मी कुठं बोबाटा करू का? 1.25 लाखाची ठेवस तर इकडे 1.5 लाखाची होशील ना तू. काय झालं? ते तो नवऱ्याला बघितलंय मी त्या केळीच्या बागात. तुमच्या? हा, अगं बाई मी खरं? तिथं आपलं फेरफाटका मारायला आलो, बघत होतं केळीची आडोंगी बसले दोघं. कोण पोरगी होती मला ती पोरगीच ओळखली नाही, पण तो नवरा होता. निवळ हातात हात घातलाय, गुलू गुलू गप्पा मारते दन. बाई तुझ्याशिवाय मला करमत नाही. अरे म्हणलं आता असं वाटायचं मागून जावा आणि याच्या पाठीत दगड घालाव. अरे पोरी तुला सांगतो, काहीतरी लग्नाचं आणि पोरांचं चाललं होतं त्याचं. काय म्हणता? आता काय सांगायचंय मला रावलं नाही. मी जसा तिथून उठलोय आणि तुझ्याकडे आलोय, म्हणलं हिच्या कानावर घालाव, हिला माहित आहे का नाही ते. बाई तात्या काय सांग, मी तर एवढी वय टाकली त्या माणसाचं माग सांगू सांगू ना. काय नाद लागलाय ना पोरींचा, एक झाली काय खायचं, एक झाली काय खाय, अंगात नाही जीव राहिलाय. पण माणसाला बघ ना नाद. त्याला जरा घरात घे 1 दिवस आणि जरा चांगला निबार हाण त्याला. अहो, त्याशिवाय हा नाही ना. त्याच्या काही सगळं करून बघितलं मी, नाहीच फरक काय पडत त्यांच्या. खरंय ते तुझं. एखाद्याला जर अशी बाहेरच सवय असली ना तर ती नाही जात ती. माझं सांगायचं काम आहे तुला, बघ त्याला समजून सांग. तू आता सगळं करून बघितलं ना पोरी, मस्त केलं मी सगळं. तुला एक आयडिया देतो, तो तेवढा प्रयोग करून बघ, मग बघ काय होत आहे काय नाही. हा तिकडे हा हा चाललं ना. चालते करते, पण कोण साथ देईन माझी? कोण साथ देईन माझी? मी आहे ना साथ द्यायला. बरं चालतंय, तुम्ही सांगा मग. मी आणू का? हा ठीक चालतंय. चाल, येऊ का मग? हा हा या. बरं झालं करून बघते, सगळं केलं आता हे करून बघते ना. झाला सुधारला. अरे फोटो तरी घे तिकडनं चांगला. अरे अरे लय फुट होते का? नुसतं चिपकून बसतो, नीट काढ जरा. मग हस की हसते ना. कसा आला बघ. अरे आपला जोडा म्हणजे असा दिसतोय ना, अरे एकदम असा अख्खा जगात नाही कोणा जोडा असा दिसणार आपला, आहे की नाही? कशाचं काय बघ कसा आलाय, चांगला काढ ना. असं काय करतोय? अरे फक्त माझं चांगलं येतो, तुझं येत तुझं चांगला येत नाहीये. दे आता. आता आला असं ना बाहेर नुसता फोटोच काढायचे काय? हा मग काय काय करायचं? जरा प्रेमाशी बोल, प्रेमाच्या गप्पा मार, जसं कसं मला काय झालं जरा बरं वाटेल ना. हा प्रत्येक वेळी तुलाच बरं वाटतं, मलाही बरं वाटेल असं काहीतरी बोलत जा.
मग तुला म्हणलं ना आपण आता उरकून टाकू म्हणून लगेच, आहे की नाही? लगेच. उरकवलेलं म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित होऊन जाईल मग. पण मी तुला खरंच मनापासून आवडतोय ना. मग इथं कशाला बसले असते? तसं माझ्या मागे कमी नाही लागलेले, चांगलं तुला माहिती ना कॉलेजमध्ये काय गंमत आहे. हा तेवढं आहे. मग नाही तर बघ. माझ्या माग बी लय लागले असते हो. पण मी नाही म्हणलो कोणाला. हा. हे तू विसरू नको. थांब बरं, कोणच तर आवाज येतोय का? कुणी आलं का? माझा बाप नाही आला ना? नाही नाही, तुझा बाप कशी? बघ बरं एकदा, तुझ बघ, मी नाही बघत. आवाज जरा ओळखीच वाटतोय का? माझा सोडून तुला कोणाचा आवाज ओळखीचा आहे? अरे तिकडे कोणतरी बसलेलं आहे, असेल आपल्यासारखंच कपल. जाऊ दे. नाही रे, पण आवाज ओळखीच वाटतोय जरा. आवाज कोणाचा ओळखीचा? काय रे? थांब मी आलो. अरे पण मला इथे सोडून. मला तुझी लई किव होती. हा ना. तुला तू घाईच केली का लई? हा ना, लय घाई केली. पण आता तू म्हणतोय ना लग्न करायचं, मग करणार ना आपण. मग हा. अगं मी का तुझा नवरा नाही का, हलकट आहे का? मी ना तुला लय जीव लावीन, जीव. माहितीये का? तू लग्नाच्या आधी बी मला किती जीव लावत होता ना. मग हा, मग लग्न झाल्यावर किती लावशील अजून, हाय ना? मी लय जीव लावीन. तुला नवरा नालायक नाही मी. एवढी सोन्यासारखी बायको असताना मी कोणाकडे बघणार पण नाही डुकून तर. हा ना, बघ ना तुझा किती जीव आहे. तू अजून एक पोरगी सुद्धा नाही बघितली, लग्न नाही केलं, थांबलाय माझ्यासाठी. मग तू लय घाई केली. तुझ्या बापाला पण कळत नव्हतं, दिलं त्या बाळकुंड्या संग लग्न लावून आणि त्याला सगळं दिलंय. अरे मी किती जीव लावला असतं तुला. अगं तुला राणीवाणी ठेवलं असतं, राणीवाणी. अगं मी नसलं राजे ना तरी तुला महाराणीवाणी ठेवलं असतं, माहितीये का? बरं आता ठेव, आता मी तयार आहे. बस तयार आहे ना? हा. आपण लग्न करू. हा, लवकरच करू. तुला काय लाज बीज वाटते का नाही? कसली लाज? उठ तिथून. का? ए, कोण आहे रे तू? माझा कोण आहे होणारा म्हणजे? नवरा. मग हा, तुझं होणार नवरा आणि मी कोण आहे मग? तुला काय अक्कल बिकल आहे का नाही काही? अरे भाऊ, आम्ही लग्न करणार आहे, आमचं ठरलंय आता. ए, लग्न करणार वय तिकडं, मी इकडं होतो. तुम्हीच वा तिथं तिकडं. तिथं आधीच लग्न झालेलं आहे. आता सांगतो आणि तुला काय वाटतं? नवरा आहे ना तुला एखादा? आहे ना नवरा? तुम्हाला आहे का लाज? तुम्हाला आहे ना बायको? मग आहे ना. मग तू काय असं कोणा संग बसते? तोंड बघ त्याचं किती काळ तुम्ही कोणासोबत बसले होते? ही कोण आहे मग? हा? कोण आहे? म्हणजे तुम्ही केलेलं चालतं, मी केलेलं चालत का? एक मिनिट, ही कोण आहे? ते सांगा, लाज सांग वाटली? ना, कोण आहे? सांगा. बायको आहे माझी. बायको आहे. म्हणजे तुला करायला मस्त वाटतं, आहे का नाही? गोड आहे का नाही? बायको आता 15 दिवस होतं लग्न करणार होतो आपण. अरे पण ते राहू दे तुझं. ते राहू दे, कसं काय राहू दे? आमचं बी ठरलंय 10 दिवसातच काय सुरू, हा? ठरलं? कान पण फोडी ना तुझे. 10 दिवस ठरलं म्हणजे काय? तू चौ घालती काय माझी? तुम्ही केलेलं चालतं का? मी नाही करायला पाहिजे, आहे ना? आणि मला काय म्हणे, लग्न करू नको, माझा जीव नाही का, हे नाही का, ते नाही का. आता काय रे? आता काय सांग मला? अरे तुला पण कळायला पाहिजे ना. असं लग्न झाल्याच्या कशाला मागं लागायचं? लग्न? कोणाचं लग्न? त्याचं लग्नच नाही झालेलं. तो तर म्हणतो मी कुवार आहे, माझ्या घरून मला नाही धाकेन, हे आणि ते. काय हे? लय खोटारडा माणूस, लय खोटारडा. अगं पण- म्हणून मी सोडून दिला आजपासून. ए, असं नको आपण करू. करू लग्न. हा, ए, असं नको करू. चार चौघ करणार काय ना. म्हणतील मला? काय माहित नाही. मी ना मस्त हॉल बुक केलेला आहे. ए, हॉल बिल. ए, हॉल बिल. DJ, DJ, हा? ए, काही नाही. तू माझी ते माझीच राहणार रे. काय सांगितलं? मी सोडून दिला विषय कधी. अगं चुकलं माझं. इथून पुढे नाही करणार काही. सॉरी, इथून पुढे नाही करणार काही. नको बाई. राम राम. सारे लोक येऊन घरी सांगून जातात मला, किती चव घालतात माहिती का? पुरी फसवल्या, लाज नाही वाटत? हा? अरे पण आता तुझा माझा विषय संपला. आता तू बघ, मी काय करते तू बघ फक्त. तुम्ही सिंगल आहे ना? चला आपण लग्न करून घेऊ. पण बघितलं का? अशा पोरी घेऊन फिरता तुम्ही? जे काय असे कपडे सारखं मग- पोरी बदलतात, हे- पोरं बदलतात. हे काय होतं? हे काय खरं नव्हतं ना? खरंच आहे. पण ती घेऊन गेली माझा नवरा होता, मी कोण? तुझं नवरा इकडे आहे. तू खरं सांग, हे नव्हतं काय? मी माझा नवरा असताना दुसऱ्या पोरी घेऊन बसलेच नसते. अगं बाई चुकलं माझं. इथून पुढे नाही होणार असं काय. उठवाशा मारा. मारतो ना, पण असं नको करू परत काही. अगं चार चौघ काय म्हणते मला? आणि मला काय म्हणतात लोक, डायरेक्ट मला येऊन सांगून जाते, तू नवरा इकडे बसलाय, तिकडे बसलाय. तात्या मला सांगायला येते. हा, राम राम. केळीच्या बागात काय करत होते आमच्या? केळीच्या बागात आहे? हा, काय नाही, मी असं चालतो सहज याला. असं ना. हा पोरगी मग घेऊन. त्याला एकटं लागत, दोघं नाही लागत. कोण होती ती? होते असं. काय नाही, काय विषय नाही आता माझा. नाही ना. हा झाला ना विषय सॉल्व. हा. मी ना आता यांना बोलायचं सोडून देणार. यांनी जर मला परत काय ऐकायला आलं, मी डायरेक्ट लग्न लावून नाही नाही याच्यासोबत एक लग्न काम लावून करा, निघून जाईन याला मी. धरा नेकवा डेअरी ढकलून. नाही कशाला मग तिचं कपाळ उघडं पडन ना. असं उघडं बी पडलेलं उघडच बरं आहे. हा, नसल्यापेक्षा हा. असल्यापेक्षा नसलेलंच बरं आहे. सोन्यासारखी बायको दिली सोडून अन नको नको त्या पोरी घेऊन बसतो. नाही आता नाही, आजपासून बंद केलं सगळं. बंद. तुझी शपथ बंद. बंद बंद सगळं. हा, बंद कर. आणि परत इकडे आमच्या बागात यायचं नाही. नाही नाही नाही. तात्या सांगितलं ना साक्षीदार आहे बरं का, तुम्ही साक्षीदार, तुमच्या समोर सांगताय ते. हा.
आणि याच्या पुढे मी सांगून ठेवते, जर मला ऐकायला आलं मी खुशाल त्याला बांधून टाकी, जिथं दिसा ना त्याला बांधून टाकी. नाही नाही, पण हे खोटं होतं ना. हा खोटं होतं. मला माहित होतं असे नाही करणार. सल्ला कोणाचा होता मग? तात्यांचा. आ, आणि माणूस पण तात्यांचाच होता. आणि तुझी गर्लफ्रेंड घेऊन गेली तुमची. नाही जाऊ दे, तूच बरं आहे. मला चल घरी. चल घरी आली का अक्कल आता? मला वाटलं किती बार म्हणलं 4 चौघात चव जाईन माझी. हा माझी जात होती ती. बाहेर बघ उघडे, इथंच जाशील. हाय का? बरं, पाठव मला. नाही नाही नाही, काही नाही. मग आता इथून पुढे नाही करणार काही. तुम्ही असंच म्हणता पण तेच करता, म्हणून मी ना आता निर्णय घेतलाय. तुम्हाला ना जे वाटन जे पटन ते करा. मला पण आहे ना जे चांगलं वाटन मी ते करीन. पण आता झालं ना तिथं, सगळं मिटलं ना. आता कशाला जे वाटन ते. भेटलं नाही ते काय होतं ना, आपण लोकांच्या वावरात होतो, 4 लोक ऐकत होते. मला नाही वाटत ना आपल्या घरची चव जाईल म्हणून मी जास्त बोलले नाही. म्हणलं घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला. मी काय मिटून बिटून नाही घेतलेलं बरं का. अगं, तुला आता बघ इथून पुढे दिसलं तर कर ना. इथून पुढे मी काहीच नाही करणार. मग तुम्ही इथून पुढे जे आतापर्यंत केलंय ना याच्या माग मी सगळं करणार आणि मग मी गप्प बसणार. अगं पण मी काय म्हणलं, आता नाही करणार ना. शेवटचा विश्वास ठेव ना माझ्यावर. मग ठीक आहे ना, मी पाहते 4 महिने तुमचं वागण्यात काही बदल झाला ना मग मी माझा निर्णय चेंज करते, नाही तर मी थांबे. बरं, अरे नाही, मी आता काही नाही करणार. ते नको तसलं काही. आपण दोघं सुखाचा संसार करू. ते नको तसलं काही. कसं होतं, वाद होते त्याच्यात, नको. बरं मी म्हणतो जरा जेवायला वाढणं, भूक लागली. खाऊन नाही आले तिच्या बरोबर? आता कायला काढते मी, आता विसरून चाललोय ना. तू मोकरच काढते मागचं. नाही करणार म्हणजे नाही करणार. शेवटची संधी ती, शेवटची. कोणा शपथ? स्वतःची का? माझी शपथ. हा चला देते जेवण. उगाच रागवते तसं काही करू नका. तुम्ही करा. नाही नाही, मी कशाला आता नाही.